पोटातला प्रवास सुरू केलेल्या चेतन कणाचे आम्ही स्वागत करत आहोत. नवी पिढी म्हणजे समाजातले त्या त्या काळातले उत्कृष्टत्व, निसर्गाच्या उत्क्रांतीचे प्रगत लेणे, जणू समाजाच्या बुद्धिमत्तेची, तेजाची, नव्या भविष्य आकांक्षेची साय, अशा या नवज्योतींचे आम्ही स्वागत करतो. अज्ञाताच्या अंधारातून ज्ञान प्रकाशाच्या प्रांगणात तुझे आगमन यशस्वी हो. तू येताना काही इच्छा, महत्वाकांक्षा घेऊन येत आहेस. त्या इच्छांना ज्ञान, प्रयत्न, सदहेतू जोडण्याची प्रेरणा तुला मिळो. आयुष्यात तुझ्या इच्छेप्रमाणे जीवनाची दिशा निवडण्याचे स्वातंत्र्य तू घे. धैर्य, वैभव आणि शांतीचे सामर्थ्य तुझ्या आयुष्यात येवो. यशस्वी समृद्ध जीवनाचे समाधान तुला मिळो. त्या यशाला समाजहिताची, ज्ञानशुद्ध प्रयत्नाची जोड देण्याचा संदेश ही प्रार्थना देईल. आम्ही सर्व पालक नव्या पिढीच्या कल्याणाची ही प्रार्थना म्हणत आहोत. या प्रार्थनेला रेझोनन्स शक्ती, प्रकाश शक्ती, हेतुशुद्ध त्यागाची जोड आम्ही देत आहोत. प्रकाश शक्तीच्या ज्ञान यज्ञाच्या साक्षीने हे प्रार्थना पुण्य आम्ही तुझ्या भविष्याला अर्पण करीत आहोत. हे पुण्य तुझे जीवन समृद्ध करो. आत्मविश्वासाने तू यशस्वी आयुष्य संपन्न कर. तुझे यश तुझ्यासाठी, समाजासाठी, मानवतेसाठी विशाल होत जावो. ज्ञानशुद्ध प्रयत्नाचा हा प्रार्थनामय वारसा आम्ही भविष्याच्या नव्या पिढीला अग्निसाक्ष अर्पण करीत आहोत. पुत्र कल्याणमस्तु, सर्व कल्याणमस्तु, राष्ट्र कल्याणमस्तु, विश्व कल्याणमस्तु. नमस्कार. गर्भसंस्काराच्या या उपक्रमात आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हे गर्भसंस्कार कसे करावेत, का करावेत हे आपण या उपक्रमात पाहणार आहोत. खरं म्हणजे महाभारतातील अभिमन्यूपासून ते शिवाजी महाराजांपर्यंत अशी अनेक गर्भसंस्काराची उदाहरणं आपण पाहतच असतो. आधुनिक विज्ञानानंही या गर्भसंस्काराचं महत्त्व आता सिद्ध केलंय. आधुनिक शास्त्रात गर्भातलं मूल शिकू शकतं हे आता सिद्ध झालंय. तुकाराम महाराजांनी म्हटल्याप्रमाणे शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. अशा शुद्ध बीजावर अधिक चांगले प्रभावीपणे संस्कार करून ओघवती भारताची पिढी ही अधिक उत्कृष्ट बनवावी हा आयुर्वेद आरोग्य शक्ती केंद्राचा संकल्प आहे. गर्भधारणा ही योगायोगाने किंवा अपघाताने न होऊ देता ती सुनियोजनबद्ध व जाणीवपूर्वक असायला हवी. वेदकाळांमध्ये सुप्रजा निर्मिती कशी करावी या संदर्भात उत्कृष्ट मार्गदर्शन केले आहे. पूर्वीच्या काळी सुप्रजावती भव असा आशीर्वादही दिला जायचा. अगदी गेल्या पिढीपर्यंतही अष्टपुत्र सौभाग्यवती भव असा आशीर्वाद वडील मंडळी द्यायची. परंतु हल्ली मात्र धष्टपुष्ट एकच पुत्र असा अष्टपुत्र सौभाग्यवती भवच्या ऐवजी आशीर्वाद दिला जातो. कारण हल्ली 1 किंवा 2च मुलं होणार. मग त्यांना अधिक गुणसंपन्न बनवण्यासाठी, अधिक कर्तबगार बनवण्यासाठी काही विशेष प्रयत्नही करावे लागणार. परंतु वाढती दगदग, प्रदूषण, आहाराची चुकीची पद्धती या सर्वांचा ताण हल्ली स्त्रीच्या मनावर होत असतो. आणि त्यामुळे सुनियोजनबद्ध गर्भधारणा झाली तर स्त्रीच्या शरीराची, मनाची व आहाराची शुद्धी करून अधिक चांगलं बीज निर्मिती करून आपल्याला उत्कृष्ट गर्भधारणा करता येते. आणि म्हणूनच आयुर्वेद शास्त्रात सांगितलेल्या या 3 शुद्धींचा आपण आज विचार करणार आहोत. आता आपण आहार शुद्धी म्हणजे काय ते बघूयात. आपण जे अन्न घेतो त्या अन्नाचं रक्तात रूपांतर होतं व तेच रक्त गर्भाचं पोषण करतं. त्यामुळे या रक्ताची शुद्धता व पोषकता ही पूर्णपणे आहार शुद्धीवर अवलंबून असते. छांदोग्य उपनिषदात म्हटलं आहे, आहार शुद्धौ सत्वशुद्धी, सत्वशुद्धौ ध्रुवा स्मृती. जेवढा आहार शुद्ध असेल तेवढं मन सात्विक बनेल व सात्विक मनामध्ये धी, धृती, स्मृती हे भाव अधिक उत्कृष्ट असतील. त्यामुळे बुद्धिमान संतती निर्माण होण्यासाठी आहार शुद्धी ही अत्यंत महत्त्वाची आहे. आर्हीयते अन्ननलिकया यत्तत् आहारः अशी आहाराची व्याख्या केली जाते. जे आपण अन्ननलिके वाटे सेवन करतो त्याला आहार असे म्हणावे. या आहाराचे भगवद्गीतेत 3 प्रकार सांगितले आहेत: सात्विक, राजसी आणि तामसी. गर्भधारणापूर्व काळात आणि गर्भावस्थेत सुद्धा
पूर्णपणे सात्विक आहाराचे सेवन करावे. हा सात्विक आहार म्हणजे काय हे सांगताना भगवद्गीतेत म्हटले आहे, आयुः सत्वबल आरोग्य सुखप्रीती विवर्धनः रस्याः स्निग्धा स्थिरः आहारः सात्विक प्रियः. आयुष्य वाढवणारा, मधुर आम्ल लवण कटू तिक्त कषाय या षड्रसात्मक असणारा, ताजा आणि चांगल्या व्यक्तीने तयार केलेला आहार हा सात्विक आहार समजावा. या आहारामध्ये साजूक तूप, गव्हाची पोळी, ताज्या भाज्या यांचा समावेश होतो. त्याचबरोबर राजसी आणि तामसी आहाराचा उल्लेख भगवद्गीतेत केलेला आहे. राजसी आहार म्हणजे काय तर कटू, तिक्त आणि उष्ण अशा स्वरूपाचा आहार हा राजसी सांगितलेला आहे. तळलेले पदार्थ, अत्यंत तिखट पदार्थ यांचा राजसी आहारात समावेश होतो. असा आहार सेवन केल्यामुळे जन्मणारे बाळ हे अधिक चिडके व कमी बुद्धीचे जन्मते. त्यामुळे राजसी आहाराचा आपल्या आहारात समावेश नसावा. तिसऱ्या प्रकारचा आहार म्हणजे तामसी आहार होय. भगवद्गीतेत म्हटलं आहे, यात यामम गतरसम पुती पर्युषितम चयत. ज्या अन्नातील षड्रस निघून गेलेले आहेत, जे अन्न शिळे झाले आहे, ज्या अन्नातून वास येत आहे, अशा अन्नाला तामसी आहार असे म्हणावे. अनेक बायकांना अन्न कचराकुंडीत टाकून देता येत नाही, म्हणून ते पोटाच्या पुरचुंडीत टाकावं म्हणून शिळं अन्न त्या खातात आणि या शिळ्या अन्नाचा त्यांच्या रक्तदृष्टीवर परिणाम होतो. आणि म्हणून हे तामसी अन्न, शिळं अन्न या अवस्थेत अजिबात खाऊ नये. अशा प्रकारे आहार शुद्धी ही सात्विक आहाराच्या सेवनाने करावी. आहार सेवन करत असताना प्रसन्न मन असावे. गरम ताजा प्रसन्न मनाने सेवन केलेला आहार हा अधिक चांगल्या प्रकारे रक्तनिर्मिती करतो आणि म्हणूनच गर्भाचं पोषणही अधिक चांगल्या प्रकारे होतं. गर्भधारणेसाठी बीजशुद्धी ही आवश्यक असते. ही बीजशुद्धी शरीरशुद्धी केल्यानंतर तयार होते. शरीर शुद्धीसाठी आयुर्वेदात पंचकर्म सांगितली आहेत. वमन, विरेचन, बस्ती, नस्य, रक्तमोक्षण या पंचकर्मांच्या द्वारे आपल्या शरीराची शुद्धी करून घेता येते. त्याचबरोबर हल्लीच्या काळात जे ताणतणाव वाढले आहेत त्यामुळे शरीरातील वाताचे प्रमाण वाढते. हा वात सरून जाण्यासाठी आयुर्वेदात काही उपाय सांगितले आहेत. त्यामध्ये तेलाचे मसाज, स्टीम बाथ, गरम सुगंधी पाण्याचा टब बाथ या सर्वांचा वापर आपण दैनंदिन जीवनात करावा. त्यामुळे शरीरातील वात कमी होण्यास मदत होते. त्याचबरोबर तूप, तांदूळ या सर्व शुभ्र सात्विक पदार्थांचा आहारात जास्तीत जास्त समावेश ठेवावा. दुधामध्ये जायफळ, सुगंधी केशर घालून ते दूध रोज प्यावे. या सर्वांच्या द्वारे शरीर शुद्धी होते असे आयुर्वेद शास्त्र सांगते. त्याचबरोबर आपल्या प्रकृतीनुसार आहार आणि मनशांती याद्वारेही आपल्या बीजशुद्धीला अधिकाधिक मदत मिळते. आयुर्वेद आरोग्य शक्ती केंद्रात अनेक महिला जेव्हा गर्भसंस्कार करून घेण्यासाठी माझ्याकडे येतात तेव्हा आपलं बाळ कसं असावं हे सांगताना ते अगदी सुपरमॅन सारखं कणखर वृत्तीचं, आत्मविश्वासपूर्ण, सामर्थ्यशाली असावं असं त्या सांगतात. त्यांचा उद्देश हा बाळाच्या मनाकडे जास्ती असतो. आपल्या बाळाचं मन हे अधिक सात्विक आणि अत्यंत धैर्यप्रधान असावं असं प्रत्येक स्त्रीला वाटतं.